श्री स्वामी समर्थ. बऱ्याच लोकांच्या पायामध्ये तुम्ही काळा धागा बघितला असेल किंवा तुम्ही स्वतःसुद्धा पायामध्ये काळा धागा बांधत असाल, तर हा काळा धागा जो आहे तो बांधणं खरंच खूप फायदेशीर आहे का? आणि त्याचे काय फायदे आहेत किंवा काय तोटे आहेत? किंवा तुम्हाला जर तो बांधायची इच्छा असेल तर कुठल्या नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे? तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आजकाल तुम्ही 10 पैकी 8 जण तरी बघितलेच असतील की ज्यांच्या पायामध्ये काळा धागा हा असतोच. आणि आपण असं मानतो की पायामध्ये काळा धागा बांधल्यामुळे वाईट नजर जी आहे तर ती लागत नाही. यानंतर शनिदोषापासून ते आराम मिळत असतो आणि आर्थिक अडचणी दूर होतात, असं बरेचसे लोक मानतात आणि त्यांच्यामुळे ते काळा धागा बांधत असतात. आपण कुठल्याही गोष्टी करतो ना, तर देवाची म्हणा किंवा अशा काही गोष्टी करतो तर त्याचं पहिले संपूर्ण माहिती घेणं ही जास्त महत्त्वाची असते. कारण अर्धवट माहिती घेऊन जर आपण काही उपाय केले तर त्याचा चांगला फायदा होण्याऐवजी त्याचे वाईट जे दोष आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात. त्याच्यामुळे मग त्रास व्हायला लागतो आणि आपल्यालाच कळत नाही की असं का होत आहे. तर अशा चुका होऊन जातात आपल्याकडून. तर काळा धागा जो आहे तर तो बांधल्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते, आरोग्य उत्तम राहतं आणि आपल्या घरातील सगळ्यांची प्रगती होत असते. म्हणजे त्या व्यक्तीला नजर दोषापासून जे काही वाईट परिणाम होत असतात तर त्यांच्यापासून त्यांना सुटका मिळत असते. सगळ्यात पहिले काळा धागा बांधण्याचे कुठले कुठले फायदे? तर वाईट नजर लागत नाही, शनिदोषापासून आराम मिळत असतो, नकारात्मक ऊर्जा दूर राहते, आर्थिक अडचणी दूर होतात, व्यवसायामध्ये, शिक्षणामध्ये, करिअरमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात आणि ग्रहदोष, वास्तुदोष जे आहेत तर ते सुद्धा दूर होत असतात. तर हे फायदे आहेत. यानंतर काळा धागा बांधण्याची पद्धत कुठली आहे? तर बऱ्याचशा स्त्रिया ज्या आहेत डाव्या पायामध्ये धागा बांधतात. ठीक आहे, स्त्रियांनी डाव्या पायामध्ये धागा बांधायचा असतो, काळा धागा. पुरुषांनी उजव्या पायामध्ये हा धागा बांधायचं असतं. उजव्या पायामध्ये बांधणं शुभ मानलं जातं. तसंच लहान मुलांच्या बाबतीत शक्यतो मुलांना बघा, जी मुलं बॉय आहेत तर ते कमरेभोवती धागा बांधतात. ठीक आहे, आणि जर लहान मुलांनी बांधला पायामध्ये तर त्यांनी उजव्या पायामध्ये बांधायचं आहे. आणि लहान मुलींनी डाव्या पायामध्ये, शक्यतो जे बाळ आहेत त्यांच्या आपण दोन्ही हातामध्ये आणि दोन्ही पायामध्ये बांधत असतो. ठीक आहे, लहान बाळांना ते चालतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, हा काळा धागा जो आहे, तुम्ही ज्या पायामध्ये काळा धागा बांधताय तर त्या पायामध्ये दुसरा कुठला धागा तुम्हाला बांधायचा नाही. आपण काय करतो, हा पण घालतो, तो पण घालतो, त्याने सांगितलं तो पण घालतो, असं करायचं नाही. तुम्ही जर त्या पायामध्ये काळा धागा बांधताय तर दुसरं त्या पायामध्ये धागा वगैरे इतर काही तुम्ही बांधू नका. ठीक आहे, फॅशन म्हणून वगैरे ठीक आहे, काही तुम्ही पैंजण वगैरे घालताय, अँकलेट वगैरे घालताय तर ते वेगळं. पण त्या पायामध्ये जर तुम्ही काळा धागा बांधला तर इतर दुसऱ्या रंगाचा धागा त्या पायामध्ये तुम्हाला बांधायचा नाही आहे. ठीक आहे, आणि काळा धागा बांधणं हे शुभ मानलं जातं. बरेचसे लोक हातामध्ये सुद्धा बांधत असतात. तर आपल्याला सगळ्यात पहिले म्हणजे हा धागा जो आहे तो बांधताना काही नियमांचं पालन करायचं आहे. डावा उजवा जसं मी तुम्हाला सांगितलं. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शनिवारी हा काळा धागा बांधणं खूप शुभ मानलं जातं. तुम्हाला जर वाटत आहे की तुम्ही काळा धागा बांधायचा आहे तर तुम्हाला शनिवारी तुम्ही तो बांधा. ऑलरेडी तुम्ही बांधलेला आहे, काही कारणास्तव तुटला तर तुम्ही इकडे तिकडे टाकून न देता व्यवस्थित कागदामध्ये बांधून व्यवस्थित टाकायचं आहे आणि मग शनिवारी तुम्हाला नवीन काळा धागा बांधायचा आहे. ठीक आहे, यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की काही राशींच्या लोकांना हा धागा बांधू नये असं म्हटलं जातं. बघा, मेष आणि वृश्चिक राशीचं स्वामी मंगळ आहे, त्यांचा लाल रंग आहे, तर त्यामुळे मंगळाला काळ्या रंगाचा तिरस्कार असतो असं मानलं जातं. तर त्यामुळे वृश्चिक आणि मेष राशीच्या लोकांनी शक्यतो काळ्या रंगाचा धागा गळ्यामध्ये, हातामध्ये, पायामध्ये बांधू नये असं म्हटलं जातं. त्यामुळे जीवनामध्ये वाईट परिणाम जे आहेत ते आपल्याला भोगावे लागतात. वाईट गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागतो, वाईट संकटे येतात आणि या काही गोष्टी आपल्याकडून नकळतपणे होतात, पण त्याचं आपल्याला कारण कळत नाही. मग शक्यतो बघा, मी कारण पण तुम्हाला सांगितलं की मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळाला जो रंग आहे तो लाल रंग आहे. मग भलेही तुम्ही गळ्यामध्ये, हातामध्ये लाल रंगाचा धागा बांधू शकता, पण पायामध्ये, हातामध्ये काळ्या रंगाचा धागा जो आहे तर तो बांधू नये. ठीक आहे, आता हा धागा बांधताना तुम्ही शक्यतो गायत्री मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही रुद्र गायत्री मंत्र, ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात, या मंत्राचा तुम्ही 11 वेळेस जप करा.
हातामध्ये धागा धरा, 11 वेळेस जप करा आणि त्यानंतर तुम्हाला या धाग्याला 9 गाठी बांधायच्या आहेत आणि मग तो धागा बांधायचा आहे. हा त्याचा एक व्यवस्थित नियम आहे. या नियमाचं पालन करून तुम्ही 11 वेळेस मंत्र पण तुम्हाला दिलेला आहे. हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर त्या धाग्याला 9 गाठी बांधायच्या आहेत आणि मग तो धागा जो आहे तो पायामध्ये बांधायचा आहे. कारण बघा, आपण कुठली पण गोष्ट करतो ना, तर ते व्यवस्थित आणि नियमाने करा. मग त्याचं संपूर्ण फळ मिळतं. उगाचच काहीतरी फॅशन म्हणून कोणीतरी काहीतरी सांगितलं आणि आपल्याला दुसऱ्याच्या पायामध्ये बघून आवडलं म्हणून पटकन घालून घेतलं, असं करू नका. काहीतरी त्या गोष्टीमागे कारण असतं. ते आपण जाणून घेतलं पाहिजे. ते आपल्याला सूट होतंय की नाही, आपल्याला ते चालणार आहे की नाही ते बघा आणि मगच ते करा. कारण उगाचच फॅशन म्हणून काही करायला गेलं तर आपल्याला आहे ना कुठे त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. कुठल्याही गोष्टींचं नियमांचं पालन करून आपण ती गोष्ट केली तर मग त्याचा फायदा होत असतो. तर पायामध्ये काळा धागा बांधायचे हे काही नियम, त्यानंतर कसे बांधायचे, कुठल्या दिवशी बांधायचे आहेत, तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.